पहिलंच प्रकरण आहे परमेश्वराचा वेद 1 नंबर. सद्गुरू पै माऊली मातोश्री माईना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपणास आदरपूर्वक नमस्कार. जीवन आनंद सुख शांती समाधानाने जगण्यासाठी सद्गुरू ऋषीमुनी साधू संतांच्या दृष्टिकोनातून परमेश्वर कसा आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या, परमेश्वर हा समजून घ्यायचा आपल्याला आधी, आणि तो समजल्याशिवाय आपल्याला सुख शांती समाधान मिळत नाही, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. म्हणून परमेश्वराचा जो वेद म्हटलेला आहे तर त्यासाठी आहे. आपण जे चिंतन करीत आहोत ते म्हणजे विश्वाचे मूळ आणि आपल्या जीवनाचे मूळ आद्य स्वरूप. त्या आद्य स्वरूपाचे स्मरण म्हणजेच देवाचे स्मरण. आता इथे देवाचं स्मरण म्हणजे काय स्पष्ट सांगितलंय. आपलं जे मूळ स्वरूप आहे, जिथून आपण जन्माला आलो, ज्या चैतन्य स्वरूपातून आपला जन्म झाला, हा देह आकाराला आला, ही जाणीव त्या देहातून कार्यरत झाली, हे सगळं जेथून झालं ते चैतन्य स्वरूप. म्हणून चैतन्य स्वरूप हे किंवा त्याला आद्य स्वरूप म्हणतो आपण, मूळ म्हणतो. त्याचं स्मरण करायचं. देवाचं स्मरण म्हणजे परत कोणाचं स्मरण इथे आलं, स्वरूपाचं स्मरण. लक्षात घ्या, हे स्वरूपाचं स्मरण म्हणजे परत आणखी पुढे पुढे जरा स्पष्ट समजून घ्यायचं. जी जाणीव आहे, जी जाणीव, ही जाणीवच त्या मूळ स्वरूपाचं स्फुरण आहे. म्हणजे जाणीवेनेच जाणीवेचं स्मरण करायचं. की जाणीव आहे हे स्मरण म्हणजेच देवाचं स्मरण. लक्षात घ्या, जाणीवच आहे हे स्वतःला सांगत राहणं म्हणजे नामस्मरणच, असं बघायला गेलं तर. म्हणजे जाणीवच आहे हे जाणीवेने लक्षात घेणं हे देवाचं स्मरण. मग प्रश्न असा येतो, आपण गणपती, कृष्ण, राम ह्यांची भक्ती करतो. मग खरी भक्ती कुठे झाली पाहिजे? जाणीवच आहे. खरं ह्या जाणीवेला नाव दिलं राम, कृष्ण, भक्ती. कसं आहे, श्री प्रभू रामचंद्रांचं जीवन म्हणजे आपण कसं वागावं ह्याचं मार्गदर्शन. प्रत्येक परिस्थितीत कसं वागलं पाहिजे. कृष्णाचा अभ्यास, कृष्णाचं पूजा म्हणजे काय, कृष्णाचं ज्ञान, की कृष्ण कसा जीवन जगला ते. कारण ती जाणीवच, कृष्ण म्हणून जी असेल व्यक्ती त्यावेळेला जीवन जगलेली असेल, किंवा राम म्हणून जी व्यक्ती जी जगलेली आहे तिने कसं जीवन जगलं आहे ते स्मरण करण्यासाठी राम, ते स्मरण करण्यासाठी कृष्ण. आपण फक्त राम भक्ती करतो, कृष्णाची भक्ती करतो, पण तो वागला का आपण वागत नाही. तर इथे जाणीवेच आहे. म्हणजे जाणीवेने कसं वागलं पाहिजे, जाणीवेने कसं जगलं पाहिजे, हे जाणीवेला स्मरण देणं म्हणजेच देवाचं स्मरण. इतका तर हे आता किती पट्ट ते बघून घ्या. ज्यांना मूर्तीपूजेमध्ये खूप श्रद्धा असेल त्यांना जरासं कठीण वाटेल की हे असं कसं, असं होतं ना बऱ्याच वेळेला. पण मूर्तीपूजेमध्ये पण वाईट काहीच नाहीये. तिथे मूर्तीपूजेमध्ये मूर्तीची पूजा म्हणजे चैतन्य स्वरूपाची पूजा हे लक्षात घेतलं की ती बरोबर आहे. कारण चैतन्य स्वरूपच त्या धातूच्या रूपाने, मूर्तीच्या रूपाने आकाराला आली आहे. तिथे चैतन्य स्वरूप आहे, सर्वत्र चैतन्य म्हणजे तिथेही आहे. कळलं ना. पण काय, जाणीवेला सुधारायचं आहे. तर जाणीवेच्या ठिकाणी आपण जाणी आहोत हे स्मरण येणं म्हणजे देवाची उपासना, की चैतन्य स्वरूपाचं स्मरण. कारण जाणीव ही चैतन्य स्वरूपातूनच प्रकट होते. आलं लक्षात. परमेश्वर विषय समजवताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. म्हणजे इथे हे अनंत स्वरूप जे आहे ते
त्याच्यातून हे सगळं चर आणि अचर जग निर्माण झालं आणि ते जे अनंत चैतन्य स्वरूप आहे त्याचं स्मरण कर असं एका बाजूला ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. आता त्याचं स्मरण करायचं म्हणजे परत कसं स्मरण करायचं, कारण तेच स्वरूप ह्या देहातून कार्य जातं म्हणून त्याचं स्मरण कर. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ काफीर असे म्हटलंय ना, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आता आत्मदेवा म्हणजे जिथे मी स्फुरण करतो ते त्याचं स्मरण कर. म्हणजे चैतन्य स्वरूपात अनंत चैतन्य स्वरूप आहे लक्षात घ्यायचं आणि सगळं लक्ष कुठे टाकायचं, ती जाणीवच आहे तिथे लक्ष ठेवायचं. म्हणजे परत लक्षात घ्या आणि लक्ष ठेवा. कळलं? चर अचर विश्व जेतून निर्माण होत आहे तो परमेश्वर अव्यक्त निराकार आहे, त्याचे स्मरण कर. त्यालाच आपण आद्य स्वरूप म्हणतो. शास्त्रात त्याला मूळ माया असं म्हटलंय आणि विश्व म्हणजे गुणमाया. आता माया हा शब्द बऱ्याच वेळेला आपण ऐकलेला आहे, त्यामुळे आपल्याला बराच गोंधळ होतो. पण जे जे प्रगट झालंय ती माया, जे विश्व आहे ही माया आहे, गुणमाया म्हणतात त्याला. विविध गुणांनी प्रगट आहे ना, प्रत्येक त्या विश्वामध्ये अनेक गुणाने सगळी रूप प्रगट आहेत. आणि मूळ माया म्हटलं की तिथे काही गुण आहे वगैरे काहीच कळत नाही म्हणून ती मूळ माया. मूळ माया म्हणजे मूळ स्वरूप, गुणमाया म्हणजे विश्वरूप. आलं लक्षात? चैतन्य शक्तीचा वेध कसा घ्यायचा हा महत्वाचा मुद्दा. आता हे कळलं म्हणजे तिचा वेध कसा घ्यायचा हे कळलं पाहिजे. चैतन्य शक्ती सर्वत्र आहे, अनंत स्वरूपाने अनंत स्वरूप आहे, अनंत विविध रूपाने प्रगट आहे, हे शब्दाने आपल्याला कळतं. प्रत्येक रूप हे चैतन्य शक्तीचंच आहे हे असं कळलं शब्दाने, पण त्याचा वेध कसा घ्यायचा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. जेथून हे विश्व निर्माण झालं तो परमेश्वर कसा आहे, तर तो अव्यक्त आहे, निराकार आहे, असीम आहे, अनंत आहे, अथांग आहे, तो डोळ्याला न दिसणार आहे. आता बघा कसं आहे वर्णन केलेलं आहे. अव्यक्त म्हणजे जे व्यक्त नाही असं ते अव्यक्त असं एक म्हटलं जातं, पण दुसरा अर्थ ज्याच्यातून सर्व व्यक्त होतं ते अव्यक्त मूळ स्वरूप. निराकार आहे म्हणजे त्या परमेश्वराला कसलाही आकार नाही आहे. आपण आकारात पाहतो परमेश्वराला, ते आपल्या सोयीसाठी पाहतो, पण खरं तो निराकार आहे. त्याच्यातून सर्व आकार निर्माण होतात पण त्याचा स्वतःचा आकार नाही म्हणून त्याला निराकार म्हणायचं. अजर आहे, अजर म्हणजे म्हातारपण नाही त्याला, चिरतरुण आहे. असीम आहे, त्याला कसलीही सीमा नाही आहे. अनंत आहे, तिथे अंत नाही, सर्व अंगाने ते अनंत आहे. अथांग आहे म्हणजे अथांग सागर जसा पसरलेला, आकाश कसा अथांग म्हणतो, थांग पत्ता लागत नाही, कुठे आहे कुठे संपतं कुठे चालू होतं काही कळत नाही. असं हे जे तत्व आहे ते डोळ्याला न दिसणारं आहे, पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे न समजणारं आहे. हे आद्यस्वरूप प्रथम आणि ह्या आद्यस्वरूपातून हे विश्व निर्माण झाले आहे. त्यामुळे विश्वाच्या अंगाने आद्यस्वरूपाकडे पाहायला गेलं तर ते दिसत नाही. म्हणजे विश्वाच्या अंगाने म्हणजे आपण विश्वाचं अंग विश्वरूपाने प्रगट आहोत आणि आपण ज्यावेळेला त्या परमेश्वराला पाहायला जातो तर आपल्याला काही कळत नाही, कारण त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही. आणि आपल्याला पाहायची सवय कशी आहे, डोळ्यातून पाहणार तर खरं, कानातून ऐकलं तर खरं, नाकातून गंध जाणला तर खरा, अशी आपली अवस्था आहे, कारण आपल्याला ती व्यवस्था आहे तशी. म्हणून ते कसे आहे कळत नाही. सर्वसाधारण लोकांना ते अगम्य, अगम्य म्हणजे न समजणार आहे. ते स्वरूप अनंत अमर्याद अथांग आहे हे ओळखण्याचे एकच गुण म्हणजे ते हे विश्वरूप. म्हणजे हे विश्वरूपच इतकं प्रचंड आहे की ज्याच्यातून हे, ज्या स्वरूपातून हे विश्व निर्माण झालं ते किती प्रचंड असेल, किती अनंत असेल, हा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. मग ते दिसत नाही मग आपण अनंत कशावर म्हणतो, ते अथांग आहे कशावर म्हणतो, असा प्रश्न. निराकार आहे कशावर म्हणतो, कारण विश्व आकाराला आलेला आहे पण ते दिसत नाही म्हणून ते निराकार आहे. त्याच्यातून विश्व आकाराला आला आहे म्हणून ते निराकार आहे. विश्वाचाही आपल्याला थांगपत्ता नाही खरं बघायला तर. विश्व जरी कुठे सगळं माहिती आहे का, कण कण आपल्याला विश्व कसं प्रचंड आहे ते नाही माहिती. ते जर इतकं अथांग आहे तर ते जिथून निर्माण झालं ते तत्व किती अथांग असेल, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण म्हटलं काय होतं हे अथांग वगैरे कोणी बघितलंय,
कोणी बघितलेलं नाही, पण विश्व बघितलेलं आहे. विश्व कसं ते कळलेलं आहे ना. मग ते अथांग आहे म्हणून त्याच्याहून अथांग आहे ते चैतन्य स्वरूप असं त्याचं वर्णन आहे. म्हणून एकच कोण म्हणजे हे विश्वरूप. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली ऐस कैसी. म्हणजे जे जे मी रूप पाहतो, विविध वेश पाहतो, त्यावेळेला काय खूण बांधली गेली की तिथे ते बाप रखुमादेवीवरून. बाप रखुमादेवी म्हणजे चैतन्य स्वरूप. बाप रखुमादेवीचा वरू म्हणजे नवरा, तो सर्वांचा बाप, तो आहे ही खूण बांधली. तो आहे म्हणजे कोण आहे? विठोबा म्हणतो आपण आकाराला, तो निराकार. विठोबा कसा असणार? ते चैतन्य स्वरूप हे त्यांना सांगायचं. पण आता संतांची भाषा कधी कधी अशी असते की तिथे बऱ्याच वेळा गोंधळ पण होतो आपला. ते विठोबा म्हणतात बाप रखुमादेवी म्हणून सरळ अर्थ काय? बाप म्हणजे बाप सांगितलं बरोबर. रखुमादेवी म्हणजे रखुमाईचा नवरा. चैतन्य स्वरूप कोणाचा नवरा आहे? कोणाचा नवरा नाही, ते बायकोच नाही, एकच आहे. ते नवरा बायको भाग घेणार कुठे? कळलं? एकच एक तत्व आहे, तिथे दोन नाहीच आहेत. पती पत्नी म्हटलं की दोन येतात, पण तिथे दोन नाहीच आहे, म्हणून ते एकच आहे. ही जी निर्मिती आहे ती इतकी अलौकिक आहे की त्या अलौकिक निर्मितीचा निर्माता परमेश्वर एका विशिष्ट देहाने प्रगट आहे असे म्हणता येत नाही. एका विशिष्ट देहापुरती हे अनंत स्वरूप स्थिमित होऊ शकत नाही. आता गंगा नदी, लोक आणतात गंगेचं पाणी घेऊन येतात ना, पूर्वी तर पद्धतच होती, गेला की शेवटी मरताना तोंडात टाकायला. आता नाही टाकत, आता टाकतं का मला माहीत नाही, पण बरेच लोक आणायचे. म्हणजे मला आठवतं आमच्या घरी पण एक होतं पूर्वी, आई बाबांच्या घरी, म्हणजे गडू, आणि त्याला सील केलेला असायचं. आता इतक्या वर्षाचं पाणी ते तोंडात टाकलं की पुण्य मिळतं असं एक भावना होती ना. मग कल्पना, म्हणजे शेवटी कल्पनेतून आपण कसे जगतो ते मी सांगतो तुम्हाला. तर असो, पण गंगा नदीला एका गडूमध्ये कसं काय धरणार? कळलं? गंगा नदी, समुद्र हा समुद्र आहे. समुद्राला एका कळसामध्ये घेतलं की तांब्यामध्ये घेतलं, हे समुद्र आणला मी असं म्हटलं तर होईल का? नाही होऊ शकत या गोष्टी. आणि म्हणून ही जी निर्मिती आहे ती इतकी अलौकिक आहे. अलौकिक निर्मितीचा निर्माता परमेश्वर एका विशिष्ट देहाने प्रगट आहे असे म्हणता येत नाही, तर तो अनंत विविध देहाने प्रगट आहे. आपल्या ऋषीमुनीने हे जे चिंतन केले आहे ते सर्वसाधारण माणसाची बुद्धी आखडू शकत नाही. म्हणून हा परमेश्वर बुद्धीलाही कळू शकत नाही. बुद्धीच्या अधिष्ठानावर परमेश्वर कळत नाही. बुद्धी म्हणजे काय ते बघा. आता बुद्धीचा अर्थ म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी असलेली जी कुवत आहे जाणीवीची, त्याला एक बुद्धी म्हणतात, एक अर्थ. दुसरं, निश्चयात्मक वृत्ती जी आपल्याकडे असते त्यालाही बुद्धी म्हणतात. निश्चयात्मक, आपण निश्चय करत नाही हे असंच पाहिजे, त्याला म्हणतात बुद्धी. दोन अर्थ आहेत बुद्धीचे. तर जे आपल्याला कुवत नाही, म्हणजे हे अनंत आहे हे पंचज्ञानेंद्रियाशिवाय पाहिल्याशिवाय आपल्याला ते जमत नाही, म्हणून ते कळत नाही. म्हणून बुद्धीचा तो प्रांत नाही असं सांगितलं होतं. मनालाही कळू शकत नाही. मनाच्याही कक्षेत ते तत्व बसत नाही. आता का मनाच्या कक्षेत का बसत नाही? मी देह ही जाणीव ह्या भावात हे मन वाहतं, त्याला अनंत स्वरूप कसं कळणार? म्हणून मनालाही कळत नाही, म्हणून समजत नाही. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतरेंद्रिय या सर्वांना ते तत्व कळण्याच्या पलीकडे आहे. परंतु परिणाम आहे तिथे कारण आहे. परिणाम विश्वरूप आहे. विश्वरूप म्हणजे हा जो परिणाम आहे त्याचं खरं कारण काय? परमेश्वर आहे म्हणून विश्वरूप आहे. चैतन्य स्वरूप आहे म्हणून विश्वरूप आहे. हा त्याचा अर्थ लावला गेला. पहिल्यांदा कसं कळलं म्हणाल ना, आता एकदम एका ज्या पहिल्या ऋषींना कळलं असेल ते कसं कळलं असेल? बुद्धीचा प्रांत नाही, मनाचा प्रांत नाही, पण त्यांचं चिंतन तर सगळीकडे चालूच होतं. कसं आहे, कसं आहे, कसं आहे. म्हणून पूर्वी वेदा काळामध्ये कधी पावसाला देव म्हटलं, पर्जन्य देवता म्हटली, कधी सागराला देवता म्हटलं आहे, कधी वायू देवता म्हटलं आहे, कधी सूर्यालाही देवता म्हटलं आहे. हे सगळं म्हटलेलं आहे, कारण त्याने ते प्रयत्न करत करत गेले. मग त्यांना कळलं की हे असं आहे, तर इथे मर्यादा आली. मग इथं ते तत्व नाही. वेद म्हणताना न इति असं जे म्हटलं ना परमेश्वर, न इथे म्हणजे आपण काय करतो, कोणतीही गोष्ट समजण्यासाठी दुसरं कंपॅरिझन दुसरी एक गोष्ट समजतो. आता एखादी गोड गोष्ट दिली तुम्हाला, गोड कशासारखं आहे, तर तुम्ही म्हणाला बस साखरेसारखं गोड आहे, कारण साखरेची गोडी तुम्ही माहिती आहे
त्या अधिष्ठानावर तुम्ही त्याला जाणता की आंबट आहे. कसं आंबट आहे? चिंचेसारखं आंबट आहे, कोकमासारखं आंबट आहे, की आणखी दुसरं काही असं आंबटपणा त्याच्यासारखं आहे का? मग त्या वस्तू ज्या अनुभवल्या त्याप्रमाणे म्हणतात चिंचेसारखं नाही, चिंचेसारखं नाही, मग कोकमासारखं नाही, कोकमासारखं, मग आणखी कशा नाही, ती नाही, माहीत नाही कशावर, पण आंबट आहे. तसं हे तत्व आहे. पण ते जेव्हा निरनिळ्या विचारात बघायला गेले की बाबा हा सूर्य म्हणजे तो परमेश्वर, त्याच्यातून सगळं सूर्यामुळे सगळं जीवन चाललं, म्हणजे सूर्य परमेश्वर असला पाहिजे. पण सूर्य परमेश्वर आला म्हणजे ज्यावेळेस खगोलशास्त्राचा त्यांचा अभ्यास झाला तर सूर्य एक तारा आहे त्यांच्या लक्षात आलं. जसं ज्ञान प्रगल्भ होत गेलं की तिथे त्यांना कळलं की हा तारा आहे, म्हणजे हा ताराला पण काही दिवस आयुष्य आहे. मग परमेश्वराला तर आयुष्य नाहीये, परमेश्वरचा अनंत स्वरूप आहे. कळलं? मग परत काय हे शोधत गेले. एका दिवसात काय कळलं नाही तर अनंत स्वरूप आहे. लक्षात घ्या. म्हणजे कसा अभ्यास झाला असेल त्यांचा, त्या काळामध्ये कसा त्यांनी अभ्यास केला असेल ते मी सांगतो तुम्हाला. अनंत परिणाम आहे ते विश्व आहे, तिथे विश्वरूप आहे म्हणजे परमेश्वर हे कारण आहे. अनंत स्वरूप कळत नाही म्हणून त्या अनंत स्वरूपातून जे हे विश्व निर्माण झाले त्या विश्वाचा निर्माता म्हणजे ब्रह्म असे सांगितलं जातं. पुराणाकडे आपण म्हणतो ब्रह्म आहे, ब्रह्माने सगळी सृष्टी निर्माण केली, बरोबर ना? पुराणात अनेक उलट्या सुलट्या भरपूर गोष्टी आहेत, तिथे आपलं अडकायला जायचं नाही. फक्त ब्रह्माने हे विश्व निर्माण केलं असं सांगितलं जातं. बरं, ज्या अनंत शक्तीमुळे हे वैश्विक जीवन सहजपणे सांभाळलं जातं, म्हणजे सगळं वैश्विक जीवनाचा बॅलन्स सगळीकडे चालतो, बॅलन्स होतो. जरा पण तिथे इम्बॅलन्स झालं तर परत बॅलन्स होतो. म्हणजे जे आपण म्हणतो आता सगळं हे विश्व चाललंय ते का, ते व्यवस्थित बॅलन्सिंग आहे म्हणून चाललेलं आहे. आता हे ग्रह तारे फिरतायत ते सगळं बॅलन्स आहे. तिथे एखाद्याने जरा इकडे तिकडे झालं तर सगळं बॅलन्स बिघडून जाईल. पण तिथे ते बॅलन्स बिघडत नाही, कारण ते ईश्वर निर्मित बॅलन्स आहे. आपण करतो तो वेगळा असतो. आपल्याकडचा बॅलन्स सुटतो ना कधी कधी, हे केलं ते केलं की बॅलन्स जातो. पण हा परमेश्वरांच्याकडे निर्माण झाला म्हणजे इतका बॅलन्स आहे प्रत्येक गोष्ट की ती त्या वेळेप्रमाणे सगळं घडतंय. सगळं म्हणजे घडतंय म्हणजे सूर्य स्वतःवरती फिरतोय, चंद्र स्वतःवरती फिरतोय, बरोबर अचूकपणे तो तेवढं फेऱ्या घालतोय, पृथ्वी पण अचूकपणे फेऱ्या घालते. एवढं अचूकपणे कसं होतं तर त्यालाच व्यवस्था शब्दात जीवनविद्येने वापरला. मग तो आपण पुढे विषय घेणार आहोत. पण हे सगळं जे विश्व त्याच्यातून निर्माण झालेलं आहे आणि विश्व निर्माण झाल्यामुळे तिथे ती शक्ती कशी आहे त्याला बरोबर चाललं तर आपण विष्णू म्हटलं. म्हणजे पुराणामध्ये विष्णू अवतार सांगितला तो तसा सांगितला की विष्णू सांभाळतो, ब्रह्माने जन्माला घालतो आणि शंकर लया, मग मृत्यूची देवता शंकर असंही म्हटलं जातं ना. आणि जे काही निर्माण ते काही काळाने लयाला जातं त्याला महेश म्हणतात. परमेश्वर कसा आहे हे जर लक्षात घ्यायला गेलं तर कोणत्याही आकाराने त्याला दाखवता येत नाही म्हणून तो निराकार आहे. कोणताही एखादा विशिष्ट गुण त्या परमेश्वराकडे आहे तर ते सांगता येत नाही म्हणून तो निर्गुण आहे. विविध गुणांनी भरलेलं हे विश्व त्या तत्वातूनच निर्माण झाले आहे आणि त्या विश्वरूपाचे कारण शास्त्रशुद्ध भाषेत सांगायचं तर झाले तर ही चैतन्य शक्ती म्हणजे हे काय आहे, परमेश्वर म्हणजे काय आहे तर ही चैतन्य शक्ती आहे. तिथे आकार नाहीये, रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाहीये, काही नाहीये. शक्तीला काही नसतं. शक्ती म्हटल्यानंतर आता आपण अनेक शक्ती म्हणतो, त्यावेळेला आता वायूची शक्ती, अणुशक्ती, विजेची शक्ती. तर शक्ती, ह्या शक्तीला कोणत्याच शक्तीला आकार नाही. म्हणजे शक्ती म्हणून एका बाजूने बघायला गेलो आपण, पण ह्या शक्तीपेक्षा ही अलौकिक शक्ती आहे. ही शक्ती स्वसंवेद्य आहे, स्वयंभू आहे, स्वतःला जाणणारी आहे. विजेची शक्ती स्वतःला जाणते किंवा अणुशक्ती स्वतःहून काही करतं, काही नाही करत. माणूस काय करायला लावेल त्याप्रमाणे तिच्याकडनं परिणाम मिळतो. म्हणून चैतन्य शक्तीचा वेध कसा घ्यायचा हा महत्वाचा. म्हणजे ही चैतन्य शक्ती आहे, चैतन्य शक्तीतून हे सगळं विश्व निर्माण झालंय, इथपर्यंत आपण आलो. स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. परमेश्वराचं समजून घेण्यासाठी हे सगळं आधी विश्व सांगितलं. हे विश्व आहे, विविध रूपाने विविध गुणाने चाललेला आहे कारभार सगळा, इतका अचूकपणे चाललेलं आहे. सगळं चक्र जे चाललंय सगळीकडे जीवनचक्र म्हणतो आपण त्याला. आणि हे जीवनचक्र जे अचूक चाललं आहे त्याचं खरं कारण म्हणजे ही चैतन्य शक्तीच्या द्वारे हे सगळं कार्य चाललेलं आहे. आता हे सगळं कार्य चाललेल्यामुळे चैतन्य शक्तीतूनच निर्मिती होते म्हणून तेच ब्रह्म, चैतन्य शक्तीतूनच सगळ्या सांभाळलं जातं म्हणून तीच विष्णू, आणि चैतन्य शक्तीतूनच सगळं लयाला जातं म्हणून तोच शंकर. आकार कोणताच नाही, पण
सर्वसाधारण माणसाला समजवण्यासाठी ऋषीमुनींनी ती युक्ती वापरली की बाबा हा ब्रह्म. आता तेवढं करून गपचूप नाही बसले, मग ब्रह्माच्या अनेक गोष्टी निर्माण झाल्या, मग ब्रह्मपुराण झालं. विष्णूचे अनेक अवतार सांगितले, मग तिथे विष्णू पुराण झालं. शंकराचे पण अनेक अवतार सांगितले, तिथे रुद्र बिद्र बरेच. शंकराचं जर वाचायला तर शंकराच्या अपेक्षेत पहिला आताचा शंकरपेक्षा आधीचा शंकर एकदम महाभयंकर होता. तिथे 8 की 9 अवतार आहेत शंकराचे. वाचलं तर कळेल, पण त्याच्यात पडायचं नाही, कारण आपल्याला फक्त ती चैतन्य शक्ती एवढं कळलं बाद झालं. कळलं? म्हणजे पुराणातली वांगी पुराणात म्हणतात त्याचं खरं कारण काय, जे खरं स्वरूप आहे ते बाजूला झालं आणि कल्पनेतून लोक भक्तीला लागले परत, ते पुराणामुळे. आणि त्याला कारण कोण? व्यास महर्षी. आरोप ठेवता येतो आपला व्यास महर्षीनं, आता नाही आहेत, काय करणार. ज्या व्यास महर्षीने हे भगवद्गीता सांगितली, कृष्णाने सांगितलं म्हणजे कोणी सांगितली? व्यास महर्षीने सांगितली. त्यांना व्यासकृष्ण पण म्हणतात. व्यास महर्षी म्हणजे व्यास म्हणजे ज्याची बुद्धी प्रगाढ आहे, त्याची कोण असे म्हणून व्यास असा जो शब्द आहे, व्यास म्हणजे छोटा नाही, एकदम अतिशय बुद्धिमंत होते ते. सगळे वेदाचा अभ्यास त्यांनी केलेला होता. अशा वेद निर्माण असलेल्या माणसाकडून हे पुराण लिहायचं कारण काय? कारण एकच की लोकांना हे चैतन्य स्वरूप कळत नव्हतं, म्हणून त्यांनी पुराणं लिहिली की बाबा चला इथे तरी भक्ती करा. हा ब्रह्म आहे, ही विष्णू आहे, हा शंकर आहे. पण त्याच्यात लोक गडबड झाली, गुंतले आणि भांडले सुद्धा. आम्ही शैव, तुम्ही वैष्णव. पूर्वी हिंदू मुसलमान नव्हते, पण भांडायला काहीतरी कोणतरी हवंच असतं ना. माणसाला मुळात भांडण्याचीच हौस आहे भरपूर, म्हणून त्याला काहीतरी विषय हवा असतो. कळलं ना? त्यामुळे त्या द्वैतात अडकायची एवढी इच्छा असते माणसाला, त्यामुळे माणसामध्ये जाणीवेला. आणि म्हणून इथे हे जे सगळं जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हे आधी स्पष्ट चित्र निर्माण व्हायला पाहिजे आपल्या प्रत्येकाकडे. साधक म्हणून जेव्हा आपल्याला परमेश्वर कळायला पाहिजे, तो हा परमेश्वर असा आहे की ते अनंत चैतन्य स्वरूप आहे, एवढंच कळलं. ब्रह्म विष्णू महेशच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. तुम्ही नमस्कार करायचं, मूर्ती दिली की नमस्कार, कारण ते चैतन्य स्वरूप आहे हे समजायचं. त्या चैतन्य स्वरूपाला आकार दिला तो ब्रह्म, त्या चैतन्य स्वरूपाला आकार दिला तो विष्णू, त्या चैतन्य स्वरूपाला आकार दिला तो शंकर. मग शंकराची पिंडी ते नमस्कार करा. कोणाला नमस्कार करता? चैतन्य स्वरूपाला. एवढा काळ की बाद झाला. मग कोणाच्या भावनाही दुखवणार नाहीत की तुम्हाला त्याचं काय वाटणार नाही, आम्ही नमस्कार करणार नाही असं नका म्हणू. चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे म्हणून तिथेही आहे. कळलं ना? परमेश्वरला कोणी पाहिले नाही कारण तो पाहण्याचा विषय नाही, पण कल्पनेतून जर पुन्हा पुन्हा पाहायला लागलो तर कल्पनेप्रमाणे दिसतो. हे आपल्या जाणीवेचं एक खास आहे. तुम्ही एखादी कल्पना पुन्हा पुन्हा करायला लागेल की असं आहे असं आहे असं कधी तुम्हाला दिसतं म्हणजे अनुभव येतो. अनुभव येतो म्हणजे भास होतो खरं म्हणजे कल्पनेतून. मला आठवतं कदम नावाचे आपले नामधारक होते, वारले ते आता चेंबूरला. तर त्यावेळेला चेंबूर शाखेत ते यायचे आणि त्यांच्याबरोबर आमच्या सुभाषनगरलाच राहायचे. तर ते त्यांच्या गावच्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहे मी गावी गेलो होतो, मागून मला चपलेचा करकर 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 आवाज यायला लागला. रात्रीची वेळ होती. आता तुम्ही विचार करा, मी हळूच मागे बघितलं, असा कोणतं धिप्पाड माणूस करकर करकर करत होता. तर हाक मारतो, ये ये इकडे ये. मी अजिबात मागे बघितलं नाही, पुढे पळून आलो. म्हणजे आपल्या कोकणामध्ये ही भरपूर गोष्टी असे सांगणारे भेटेल. का? कल्पना. आणि कल्पनेप्रमाणे केलं तर अंतर्मन तसं दाखवतं. हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही कल्पना केलं म्हणून कल्पना शक्ती प्रचंड आहे. त्याच कल्पनाशक्तीला ज्ञानाची कास दिली तर तो भाव होतो. लक्षात घ्या, मगाशी मी सांगितलं होतं, आठवतं? जेव्हा सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानाची तुम्ही कल्पना करता, आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, ही तुम्हाला अनुभव नाहीये, पण सद्गुरूंनी सांगितलेला ईश्वरी शक्ती आहे, ही कल्पनाच आहे तुमच्यासाठी, पण ते ज्ञान असल्यामुळे आणि सद्गुरूंनी सांगितल्यामुळे तो भाव असतो. आणि जेव्हा कल्पना करताना तिथे ज्ञान नसेल तर ती कल्पना, मग तिथे भाव धरला तरी ती कल्पना. उलट अज्ञानातून दिलेला भाव ही कल्पना आणि ज्ञानातून केलेली कल्पना हा भाव. समजला काय बोलतोय? ज्ञानातून जेव्हा सद्गुरूने आपल्याला सांगितलं की शरीर साक्षात परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. परत अर्थ लक्षात घ्या, परमेश्वर म्हटलं आकार नाही पकडायला जायचा, चैतन्य स्वरूपात शरीर रूपाने आकाराला आलेलं आहे, हे सद्गुरू सांगतात. आता आधी आपल्याला कळत नव्हतं, पण सद्गुरूने सांगितलंय म्हणून तिथे आपण ती कल्पना स्वीकारली आणि शरीराकडे देवत्वाच्या भावाने पाहायला लागलो.
त्यातून आपलं भलं झालं की नुकसान झालं? चांगलं झालं. जर आपण देहाकडे ते तुच्छ आहे, वाईट आहे, पिंजरा आहे या पूर्वीच्या परंपरेने जर विचार केला असता तर हे पूर्वीच्या संतांना आजारपण वगैरे सगळं आलं त्याचं कारण ते विचार होते त्यांचे. लक्षात घ्या, पूर्वीचे सगळे संत आजारी नव्हते, पण जे संत शरीराकडे तुच्छपणे पाहिजे त्याला त्रास द्यायचे. आताही जे कुंभावळकडे आले ते स्वतःला त्रासच देतात, निरनिळ्या अंगाने त्रास देतात. मी आश्चर्य वाटतं एवढा त्रास कसा करतात, सहन करतात, पण त्याच्यात त्यांना परमार्थ वाटतो. कशा काय वेडवाकडं बोलतच सगळ्या विविध प्रकार आहे. आता बघा, कपडे न घालता थंडीमध्ये राहायचं काय चांगली गोष्ट आहे का? राख फासली की झालं का? पण त्याच्यात परमार्थ वाटतो त्यांना. म्हणून शरीराच्या ठिकाणी त्यांनी केलेली कल्पना, शरीर वाईट आहे ही त्यांनी कल्पना केली, ते चुकलं त्यांचं. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं हा कल्पना, हे ज्ञानातून सांगितलं म्हणून तो भाव आहे. कळलं? भाव ही सुद्धा कल्पनाच असते, पण ज्ञानातून असले तर तो ती सत्य कल्पना असल्यामुळे तो भाव असतो. त्याचं दुसरं उदाहरण हे पुस्तकातील ते नामदेव महाराज सुरुवातीच्या काळात म्हणायचे, विठोबा माझ्याशी बोलतो, विठोबा माझ्याबरोबर जेवतो. आणि म्हणजे खरोखर ती मूर्ती जेवत होती का? एक विशिष्ट ट्रान्समध्ये गेल्यावर अंतर्मन अशी चित्र दाखवायला लागते. लक्षात घ्या कसं होतं. म्हणून ज्ञानातून गोष्टी केल्या पाहिजे. अज्ञानातून आपण एखाद्या भूताची गोष्ट, ज्यांना भूता भीती वाटते ना, त्यांना भूत दिसतं. महाराजांना कोणीतरी विचारलं भूत आहे की नाहीये, महाराज त्याला तुला काय वाटतं? तो म्हणतो असेल, मग आहे. दुसऱ्या जर नाही, मग नाही. म्हणजे काय, तुम्ही जर मनात धरलं तर तुम्हाला भूत दिसायला लागतं. आणि एकदा तुम्हाला जर कळलं असं काही नाही तर हळूहळू ते बाजूला पण होऊन जातं. समजलं ना? मग आपण घाबरतो की नाही काळोखात जायला. पूर्वीच्या लहानपणापासून ऐकलेल्या भूताच्या गोष्टी काही कमी नाही, आपण पण ऐकलेल्या असतील ना भरपूर. त्यामुळे असं काळोखातून असं येतं तसं येतं असं करतात ना, त्यांना हमखास असं काहीतरी दिसायला लागतं, कारण अंतर्मनच ते चित्र दाखवतं. कळलं ना? म्हणून इथे हा एक गोंधळ आहे. परमेश्वराचा वेध घेण्यासाठी ऋषीमुनींनी परमेश्वराच्या संदर्भात सखोल चिंतन केलं. म्हणजे त्यांनी चिंतन जे केलं त्यांचे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी हा विषय समजणे फार महत्त्वाचे आहे. त्यांनी चिंतन केले की विश्व ज्याच्यातून निर्माण झाले ती शक्ती कशी आहे, शक्तीतून निर्माण झाले हे पहिलं लक्षात घ्या. त्यांना कळले की एकाच शक्तीतून संपूर्ण विश्व विशिष्ट नियमाने निर्माण झालेलं आहे. म्हणजे ही निर्मिती जेव्हा पाहायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी नियम कार्यरत आहे. वाटेल तसं नाही. वाघाला वाघ होतो, वाघाला माणूस झाला असं तर मोठा प्रॉब्लेम, आणि माणसाला वाघ झाला असेल तर काय प्रॉब्लेम झाले असते ना. वारसा हक्कासाठी कोण भांडले नसते. वाघ काय बिचारा भांडणार माणसाला झालं तर. पण इथे माणसाला माणूस होणं, वाघाला वाघ होणं, कुत्र्याला कुत्रा होणं, हे जी नियम आहेत त्या नियमातून सगळं काय निर्माण होतं. म्हणून प्रत्येक निर्मितीमागे विशिष्ट नियम असतात आणि त्या नियमातून त्याचं जीवन चालतं त्या निर्मितीचं, आणि लय सुद्धा एका विशिष्ट नियमानेच होतं. म्हणजे हे सगळं चक्र, जीवनचक्र हे असं चालू आहे की या शक्तीतून संपूर्ण विश्व विशिष्ट नियमाने निर्माण झालेले आहे आणि विशिष्ट नियमाने प्रत्येक रूपाची निर्मिती आहे. म्हणजे ते नियम निर्मितीच कारण आहेत. नियम कार्यान्वित झाले की निर्मिती होते. काही विशिष्ट नियमांमुळे ती निर्मिती काही काळ राहते आणि काही काळाने लयाला जाते. निर्मिती कशी होते ते सांगितलं आपण. पूर्वी उवा व्हायच्या ना बायकांच्या डोक्यामध्ये, आता होत नाहीत. आता शॅम्पू विम्पू काय काय बघा सगळ्यांना स्वच्छ करतात. मग उवा कुठून होता तो असं वाटतं ना, पण केस धुतले नाही धुतले की ती आपोआप निर्मिती होते. कशी होते आपण एकीचा एका मुलीच्या डोक्यावर दुसऱ्या डोक्याला लागलं की ते उवा इकडून तिकडून संक्रमण होत असेल. पण पहिली ऊ कुठून आली? ती निर्मिती विशिष्ट निर्मिती झाली. आता कुत्रा म्हटलं की तिथं गोचिडे असतेच, किती पण करा कुत्र्याला गोचिड निर्माण होते, त्या देहातून निर्माण होते त्या परिस्थितीत. आता पाळलेले कुत्रे असेल त्यांना स्वच्छ बिचरोज करतात म्हणून त्यांच्याकडे दिसत नसेल, पण नाही जरा तुम्ही दुर्लक्ष करा ती गोचिड तिथे निर्माण होते. कुठून आली कळत नाही. विशिष्ट नियम कार्यान्वित झालं की ती निर्मिती तिथे होते. समजण्यासाठी सांगतोय. आपल्या स्वतःच्या शरीराकडे, आता सगळं निर्मितीच्या अपेक्षेत आता आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे पाहायला गेलो. आपल्या स्वतःच्या शरीराकडे जरी पाहिले तरी आपल्या शरीराची निर्मिती कशी होते?
आईच्या गर्भाशयामध्ये एका पेशीतून अनेक पेशी निर्माण होतात आणि त्या अनेक पेशीतून शरीराचे अनेक अवयव निर्माण होतात. आता साधा जर मूर्तिकाराला मातीतून मूर्ती बनवण्यासाठी ज्ञान, कला, मेहनत, साधने यांची आवश्यकता असते. परंतु शरीराची निर्मिती किंवा विश्वनिर्मिती ही परमेश्वराच्या प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होते. म्हणून संपूर्ण विश्वनिर्मिती अलौकिक आहे. ह्या निर्मितीच्या अपेक्षेत परमेश्वराचं अस्तित्व लक्षात घेता येतं. म्हणजे आपण जे जन्माला आलो आता आपला स्वतःकडे पहा. आपण जन्माला कसे आलो आपल्याला कळतच नाही, माहितीच नाही ना. आता सांगू पण शकत नाही. आता आपण आईच्या पोटामध्ये होतो, गर्भाशयामध्ये होतो, आपल्याला काय माहिती आहे? काही माहित नाही. बरं, आईच्या गर्भाशयातून बाहेर आलो, तिथे जसे वाढत वाढत गेलो, नियमाने शरीर वाढत गेलं. जन्माला तर 1 फूट 1.5 फुटाचं शरीर होतं, बघता बघता 5 फूट झालं. कोणाचं कर्तृत्व? नियमाने हे सगळं झालं. सगळं मग आता एखादा जाड आहे, एखादा बारीक आहे, नियम कार्यान्वित झाले तर तिथे त्याप्रमाणे ती निर्मिती झाली. आता आपण एखादा माणूस जाड होतो, का जाड होतो? खाण्याचे नियम त्याने तोडले तर बारीक होतो. का बारीक होतो? नियम लक्षात घेतलं बारीक पण होता येतं आणि नियम लक्षात घेतलं जाड पण होतं. काही काय आता तो काय नाव त्याचं, ते पेलवान म्हणून त्या हे होती ना गोष्ट, पिक्चर कोणता? दंगल. त्याचं आमिर खान पेलवान होण्यासाठी त्यानं खाऊन खाऊन आपलं जाड शरीर केलं. म्हणजे हे ऍक्टर लोक पण केवढी कमी मेहनत घेत नाहीत. त्याला असं जाडजूड पेलवानासारखा दिसला पाहिजे. आधी तो सडसडीत होता, पण ते पेलवान होण्यासाठी त्याने खाऊन खाऊन आपलं पोटबीट जरासं मोठं केलं आणि मग त्याने ऍक्टिंग केली आणि परत स्वतःला बारीक करून परत सडसडीत झाला. कळलं? आणि तो दुसरा एक त्याचाच पिक्चर होता, तो एकदम शरीर एकदम ते 7 गजनी काय माहिती गजनीमध्ये त्यांनी बॉडी अशी तयार केली होती, त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. म्हणजे त्याला काय म्हणायचं, 7 काय 6 पॅक 7 पॅक 6 पॅक. तो म्हणजे तो शाहरुख खान हे त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होते किती पॅक करायचे त्याप्रमाणे. पण पिक्चर संपल्यानंतर परत तो आपला नॉर्मल झाला, कारण नॉर्मल झालेलं चांगलं असतं. म्हणजे इथे नियम जसे तुम्ही देता तसं शरीरामध्ये बदल होऊ शकतात, लक्षात घ्या. म्हणून नियम महत्वाचे आहेत. म्हणून आपल्या शरीराची निर्मिती कशी, आईच्या गर्भाशयामध्ये आपण कसे निर्माण झालो आपल्याला कळत नाही, पण 1-2 पेशीतून हे डोळे कसे निर्माण झाले, हा मेंदू कसा निर्माण झाला, कान कसा नाही, विचार करा ना. हे आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्ट आहे की हे शरीर इतकं व्यवस्थित निर्माण कसं झालं. आणि बरं, निर्माण झालं एवढं नाही, बाहेर आल्यानंतर परत ते वाढलं कसं? वाढत गेलं ना. आणि परत अमुक 1 वर्षानंतर परत वाढत थांबतं कसं? वाढतच जात नाही. बाबा वाढला, चल 5व्या वर्षी 2 फूट झाला, 6व्या वर्षी 3 फूट, आता 50व्या वर्षी 50 फूट झाला पाहिजे होता. पण तिथे नियम आहेत, ते तसं नाही. तुम्ही 5 फूट 6 फूट 6.5 फूट काय असेल ते, पूर्वीच्याकडे 9-9 फूट होते असं म्हणतात, काय माहिती नाही माणसं, पण असेल नियम कसे असेल त्याप्रमाणे. पण मूर्तिकाराला जर मूर्ती घडवायची त्याला काय काय गोष्टी लागतात, त्यासाठी त्याला ज्ञान लागतं, त्याच्यावरती कला असावी लागते, मेहनत करावी लागते, त्याबद्दल इन्स्ट्रुमेंट असावी लागतात, सगळं असतं. पण परमेश्वराकडून हे जे निर्माण झालं ते इन्स्ट्रुमेंट कुठे आहे? कोण बसला होता आकार द्यायला बसलाय, डोळे असे पाहिजेत, कान असे पाहिजेत, नाक असं पाहिजे, काही नाही. ते आपोआप सगळं निर्माण होतं. म्हणून ते निर्मिती आहे. म्हणून शरीराची निर्मिती किंवा विश्वनिर्मिती ही परमेश्वराच्या प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होते. म्हणजे ही जी सगळी निर्मिती होते त्याला प्रज्ञाशक्तीच्या द्वारे, म्हणजे परमेश्वरी शक्ती जी आहे तिच्याकडनं प्रज्ञाशक्तीच्या द्वारे सगळं होतं. म्हणून संपूर्ण विश्वनिर्मिती अलौकिक आहे आणि ह्या निर्मितीच्या अपेक्षेत परमेश्वराचे अस्तित्व लक्षात घेता येतं. म्हणजे ही निर्मिती होते म्हणजे ही शक्ती आहे हे तर कुठेतरी आपल्याला थोडंसं पटलं पाहिजे ना. बाबा शक्तीमुळे निर्मिती होते, नसेल तर कशी निर्मिती झाली असते. प्रत्येक माणसाचा चेहरा, जरी नाक कान डोळे असले तरी फरक आहे ना चेहऱ्यामध्ये. अगदी सख्खे भाऊ असले तरी दोघांच्या चेहऱ्यात फरक असतो, वागण्यात फरक असतो, बोलण्यात फरक असतो, सगळं फरक आहे. कसं आहे ते, हा नियम आहे. विविधता हा नियम आहे निर्मितीचा. म्हणून ही निर्मिती आहे हे सगळं त्यांनी सांगितलं. मातीच्या भांड्यामध्ये जशी माती असते, सोन्याच्या अलंकारामध्ये सोनेच असते, तसे प्रत्येक रूपामध्ये चैतन्य शक्तीच असते. परमेश्वराचे अस्तित्व अशा चिंतनातून समजून घेतात. म्हणजे आता ही परमेश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती, लक्षात घ्या.
पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, परमेश्वर म्हटलं की पहिलं काय लक्षात आलं पाहिजे? चैतन्य शक्ती. परमेश्वर म्हटलं तर चैतन्य शक्ती लक्षात नाही घेतलं तर काय लक्षात येणार? गणपती लक्षात येईल, अंबा माता लक्षात येईल, जे ज्याचे श्रद्धा, हनुमान लक्षात येते, सगळं तिथे लक्षात येतं. पण ही चैतन्य शक्ती आहे आणि ह्या चैतन्य शक्तीला कसलाच आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही आहे. हे पहिलं लक्षात. म्हणजे ते वेदाने जे ऋषीमुनी सांगितलं त्या तत्वज्ञानाच्या अधिष्ठानं याला सांख्ययोग म्हणतात. दर्शन म्हटलं तर सांख्य दर्शन म्हणतो त्याला. म्हणजे दर्शन म्हणजे तत्वज्ञान त्यांनी मांडले. सांख्य कपिल मुनींनी मांडलेलं आहे. सांख्य दर्शन हे कपिल मुनींनी मांडलेलं आहे. किती हजारो वर्षापूर्वीच्या काळात केलेलं आहे हे ज्ञान त्यांनी. मग केवढं चिंतन केलेलं असेल. तर ही जी चैतन्य शक्ती आहे, ह्या चैतन्य शक्तीतून सर्व निर्माण झालं आणि त्या निर्मितीमध्ये परत ती चैतन्य शक्तीच असते. आता हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. अनंत स्वरूप असलेली चैतन्य शक्ती प्रत्येक रूपाने प्रगट झाली आणि त्या रूपामध्ये परत ती चैतन्य शक्तीच असते. परमेश्वर कुठे पाहायचंय त्यासाठी हा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या की हे सगळं आहे, अनंत आहे बरोबर. पण अनंताला तुम्ही कुठे धरणार? अनंताला धरू शकत नाही. पण कुठे धरता येतं? रूपामध्ये धरता येतं. म्हणजे रूपाच्या ठिकाणी ते आहे, हा जो सिद्धांत त्याने मांडला तो. म्हणून त्याला कणादृशीने मांडलेला. कण मे भगवान म्हणतात, ते कणादृशीने मांडलेलं तत्व आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात कणादृशी होते, त्यांनी हा मांडलेला आहे की प्रत्येक कणामध्ये ही चैतन्य शक्ती आहे. ऋषीमुनी काय ग्रेट होते त्या काळाचे, म्हणजे बघा, विचार करा. प्रत्येक रूपामध्ये ही चैतन्य शक्ती असतेच, लक्षात घ्या. म्हणजे संशय काय ठेवायची गरज नाही. तिथे रूप दिसलं की ते चैतन्य शक्तीच आहे हे लक्षात घ्या. चैतन्य याचा अर्थ चित अधिक अन्य. चित म्हणजे जाणणेपण आणि अन्य म्हणजे चैतन्य आहे ना, बरोबर आहे ना? शेवटचं 5वं पान. प्रत्येक रूपामध्ये ही चैतन्य शक्ती असते. चैतन्य याचा अर्थ चित अधिक अन्य म्हणजे सत आणि आनंद, सच्चिद आनंद जे आपण सांगतो ते. कळलं? चित म्हणजे जाणीव आणि नेणीव. आपले ही चित, जाणीव म्हणजे नेणीव म्हणजे आपलेच दोन प्रकार. नेणीपूर्वक आपल्याकडं कार्य होतं आणि जाणीवपूर्वक कार्य करतो. होणं आणि करणं हे आपल्याच अंगाने होतं. ही जी चैतन्य म्हटलं की जे चित आहे आणि तेच आपण आहोत, जाणीव. म्हणून आपण झोपेत जातो तेव्हा नेणीपूर्वक कार्य होतं, जागे होतो तेव्हा जाणीवपूर्वक कार्य होतं. पण जाणीवपूर्वक कार्य सुद्धा नेणिवेत असलेल्या संस्काराच्या आधारावर होतं, अधिष्ठानावर. म्हणजे संस्कार हे नेणिवेत म्हणजे अंतर्मनात असतात. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याकडनं कार्य सतत चालू असतं, हे लक्षात ठेवायचं. चित म्हणजे जाणीव आणि नेणीव, सत म्हणजे सत्ता आणि शक्ती, आणि आनंद म्हणजे सुख आणि शांती. हे पै महाराजांनी सांगितलेलं ते इथे स्पष्ट केलंय. चित सत शांती, चित सत आणि आनंद मिळून जे तत्व तयार होतं त्याला चैतन्य स्वरूप म्हणतात. हे चैतन्य स्वरूप मूळ स्वरूप आहे आणि ह्या मूळ स्वरूपातून सर्व विश्व, सूर्य, चंद्र, पृथ्वी, इतर ग्रह, कृष्णविवरे हे सर्व विविधतेने निर्माण झाले. पृथ्वीवर वनस्पतीही त्याच तत्वातून निर्माण झाली. त्याच्यातून गवत निर्माण झाले, तिथेच गवत खाणारे प्राणी निर्माण झाले, त्या प्राण्यांना खाणारे आणखीन मोठे पशु निर्माण झाले. हे सर्व जीवनचक्र बघितले तर प्रत्येक ठिकाणी एकच तत्व विविधतेने प्रगट आहे, हे लक्षात घेता येतं. आता दृष्टी कशी असली पाहिजे? सगळं जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. वाघ पण चैतन्य स्वरूप आहे, हरिण पण चैतन्य स्वरूप आहे, गवत पण चैतन्य स्वरूप आहे. आणि हे जीवनचक्र आहे. आपण म्हणता ते जर तुम्ही डिस्कवरीवर कशा आपलं गुगलला नाही कशावर दाखवता, यूट्यूबवर हरणाच्या मागे वाघ बघतो आपण म्हणतो जाऊन दे रे बिचारा, सुटू दे असं म्हणतात ना. ते जीवनचक्र आहेत. ते त्याच्या पद्धतीने त्याने हरणाला नाही खाल्लं तर गवत संपून जाईल. एका ठिकाणी असं जंगलामध्ये कुठे एका राष्ट्रामध्ये हरणं खूप झाली. आणि कुठे ऐकलंय? तर गवत संपायला लागलं, वनस्पती संपायला. त्यांना प्रश्न आता करायचं काय? त्यांनी लांडगे आणले. लांडगे जसे हरणाला खायला तसे गवत वाढायला लागले. जीवनचक्रामध्ये असं काही झालं की हे चक्र बिघडतं आणि चक्र बिघडलं की सगळा गोंधळ होतो. म्हणून हे सगळं विश्व म्हणजे एक जीवनचक्र चालू आहे. म्हणून आपण म्हणतो ना,
मारणं बिरणं हे जर पशुपक्ष्यांच्या बाबतीत हे जीवनचक्राचा भाग आहे. आपल्या ठिकाणी सुद्धा जर माणसाने मासे खाल्ले नसते तर समुद्र म्हणजे नुसतं मासेच दिसले असते, पाणीच दिसायचं बंद झालं असतं की नाही. किती लाखो टन लोक मासे मारले जातात दिवसाला. सगळ्या जगातले लोक मासे मारतायत. आश्चर्य वाटतं, तरी पण मासे संपत नाहीत. हे जीवनचक्र आहे. मग तुम्ही म्हणाले खाणं चांगलं की वाईट? ज्याला आवडतं त्याने चांगलं, ज्याला आवडत नाही तर वाईट. कळलं? भूत आहे की नाही तसं सांगायचं. कोणी खाणं तुला काय वाटतं? चांगलं आहे. तिथे वादत पडायचं नाही. जीवनचक्र आहे, लक्षात घ्या. मी नेहमी एक प्रश्न विचारतो, श्री प्रभू रामचंद्र क्षत्रिय होते ना? हरणाला मारायला काय नुसतं ते कातडं घ्यायला गेले काय होते? प्रश्न आहे की नाही? आणि जर नुसतं कातड्यासाठी मारत असेल तर श्री प्रभू रामचंद्र महापापच केलं. खाण्यासाठी मारलं तर ओके, कारण भुकेसाठी मारलं. भुकेसाठी तुम्ही ती व्यवस्था सांभाळण्यासाठी मारलं तर बरोबर. तुम्ही त्या सीतामाईला सांभाळा, ती चोळी पाहिजे होती म्हणून त्याच्या चांबड्यासाठी जर त्या सुवर्ण हरणाला मारत असतील तर ते किती चुकीचं. बरोबर की नाही? लॉजिक आहे. त्याला कारण वेगळे वेगळे सगळे सांगतील, पण सांगायचा अर्थ काय, हे जीवनचक्र आहे. माणसं पशुपक्ष्यांना पुरे मारले. उद्या पूर्वीचा आधी मानव होता काय, तो नुसतं भाज्या खात होता? भाज्या माहितीच नव्हत्या त्याला. कंदमुळं खायचा, फळं खायचा, झाडावरची फळं खायचं, एवढंच. आणि करता करता प्राण्यांना मारून खायला लागला. ते करता करताला अग्नीचा शोध लागला, नंतर शेतीचा शोध लागला, तेव्हा तो ही समाजव्यवस्था तयार झाली. नाही तर समाजव्यवस्था नव्हती. जो तो आपापल्यापर्यंत टोळ्या बिळ्या काय बनवायच्या आधी मानव जेव्हा आपण म्हणतो ना, अंदमानमध्ये अजूनही तसे काही लोक आहेत, अजूनही आहेत. ते आहेत समाज. तो मुद्दाम ठेवला लोकांना कळायला कसे राहतात म्हणून. अंदमानमध्ये आहे अशी काही ट्रायबल जमाती आहेत, आदिवासी जे आपण म्हणतो ते. पण हे सगळं जीवनचक्र सांगायचं काय आपल्याला. आज आपण हा व्यवस्था म्हणजे माणूस एका सिव्हिलाइज झाला म्हणतो आपण, त्या पद्धतीने आपण पाहतो. एक वेगळी व्यवस्था निर्माण झाली आणि त्यामुळे हे सगळं जीवनचक्र चाललेलं आहे. हे महत्वाचं लक्षात ठेवा. एकच तत्व विविधतेने प्रगट आहे असे लक्षात येते. तिथेच आपली दृष्टी स्थिर झाली पाहिजे. परमेश्वराचा जर वेध घ्यायचा असेल तर आपल्याला हे लक्षात आले पाहिजे की प्रत्येक रूप जरी वेगळे वेगळे दिसले तरी त्याचे मूळ स्वरूप एकच आहे. मूलतः प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपच आहे. ऋषीमुनीने हे लक्षात आले तेव्हा सर्व खलविदम ब्रह्म असा त्यांनी उद्घोष केला. सर्वत्र ब्रह्म आहे असं. सर्व खलविद्वन ब्रह्म म्हणजे चैतन्य स्वरूप. लक्षात घ्या, प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य स्वरूपच आहे. हे त्यांनी तिथे वेदा काळातला हा महावाक्य म्हणतात, सर्व खलविदम ब्रह्म. म्हणजे सर्वत्र हे चैतन्य आहे. आता जे आपण सांगतो चैतन्य शब्द वापरतो किंवा जाणीव हा शब्द वापरतो, म्हणजे समजण्यासाठी एक एक शब्द का. चैतन्य शब्द पण तितका आपल्या लक्षात येत नाही. ब्रह्म तर संस्कृत शब्द असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पण जाणीव हा शब्द आपल्या लक्षात येतो. कळतं? जाणते ती जाणीव, म्हणजे जाणण्याच्या अपेक्षा आपल्याला जाणीव म्हणजे काय चांगलं लक्षात येतं. त्यालाच आपण चैतन्य म्हणतो म्हणून आपण चैतन्य कळलं ना. चैतन्य म्हणजे पूर्वी चैतन्य म्हणजे काय, असं ते झाडं तजेलदार दिसली काही चैतन्य आहे ना, असा शब्द वापरायचा. म्हणजे चैतन्य म्हणजे आनंद ह्या अंगाने वापरायचं. पण हे चैतन्य स्वरूप आहे ते हे चैतन्य स्वरूप आहे. हे जाणीव जिथे जाणली जाते तिथे चैतन्य आहे, हा त्याचा अर्थ असतो. कळलं? म्हणून हे चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे हे ऋषी म्हणून त्या काळात सांगितलं. म्हणजे आपण प्रत्येक रूप पाहिलं तर आता तिथे वेद कसा घ्यायचा, प्रत्येक रूपाच्या ठिकाणी चैतन्य आहे. कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठाच्या आपल्याला अडकायलाच नको. जे दिसेल ते चैतन्य स्वरूप आहे ही पाहण्याची दृष्टी आपली झाली पाहिजे सगळीकडे. साधकाची दृष्टी कशी असली पाहिजे, प्रत्येक रूप हे चैतन्याचं आहे म्हणून सगळे समान आहेत. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ हा भागच येता कामा नये. जातपात तर बाजूला झाली. कळलं ना? आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. प्रत्येक टाइम चैतन्य. प्रत्येक सोन्याचे सगळे अलंकार जर असतील तर पैंजण श्रेष्ठ की गळ्यातला हार श्रेष्ठ की मुकुट श्रेष्ठ. जर पैंजणाचं वजन 5 तोळे असेल, हाराचं वजन 4 तोळे असेल, मुकुटाचं वजन 3 तोळे असेल, कोणतं घ्याल?
पैंजणच घेऊ ना, त्याच्यावर 3 तोळे 4 तोळे कशाला पाहिजे, 5 तोळे पाहिजेत ना आपल्याला. तसं प्रत्येक रूपमध्ये चैतन्य स्वरूपच आहे. म्हटलं श्रेष्ठ कनिष्ठ काय आलं लक्षात? मी काय म्हणतोय लक्षात घ्या. आपल्याला प्रत्येकाकडे पाहताना ते चैतन्य स्वरूपच आहे. हा परमेश्वराचा वेध घेतोय आपण. इथे परमेश्वरी शक्ती कशी जाणायचा प्रयत्न करतोय. तिथे जर आपण जाणत नसू तर काहीच उपयोग नाही. शंकराचार्यांच्या समोर पण असाच एक जण आला. शंकराचार्य तर सगळ्यांना अगदी अद्वैतवाद सांगत होते. तेव्हा एक त्या काळामध्ये ज्याला आपण तुच्छ जातीचा म्हटलं जातं असा एक माणूस समोर आला. तर त्यांनी त्याला झाले दूर हो, कारण ते ब्राह्मण होते, त्या काळातली गोष्ट सांग. आणि ते सगळ्यांना अद्वैतवाद सांगत होते, सगळं चैतन्याचं हेच सांगत होते. ब्रह्म तिथे ब्रह्मच होता. तर तो अस्पृश्य आहे म्हणून त्याची सावली पण पडता कामा नये तुझी माझ्यावर, असंच सांगितलं. तर त्यांनीच त्याला प्रश्न विचारला, तू कोण आहेस, मी कोण आहे. शंकराचार्यांना प्रश्न विचारला. शंकराचार्यांना त्यांनी प्रश्न विचारला, तू कोण आहेस, मी कोण आहे. तू कोणाला जा म्हणतोय, कोणाला ये म्हणतोयस. तेव्हा शंकराचार्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला. कारण तिथे त्यांना तोच सिद्धांत झाला. आपण जातपात कशासाठी मानतोय, तुच्छ म्हणून जे पाहतो कशासाठी, कुठे पाहतोय. तर त्यांनी त्याला विचारलं, तू कोण आहे, मी कोण आहे. तू ज्याला सगळे परमेश्वर म्हणतो तर मग मायामध्ये परमेश्वर कसा पाहू शकत नाहीस तू. हे जेव्हा शंकराचार्य केवढा विद्वान माणूस, त्यांना शेवटी नमस्कार करावा लागला माझं चुकलं म्हणून. कारण त्यानं त्यावेळेला कळलं आपलं कसं प्रॅक्टिकल चुकतं ते मी बघतो, सांगतो. जरी ज्ञान असेल शब्दाने तरी प्रॅक्टिकल आपण जीवन जगताना बऱ्याच वेळा चुकतो. कारण आपण आपल्या अर्थाने सोयीने अर्थ लावतो. सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूपच आहे, हे आपल्या डोक्यामध्ये पक्क बसलं पाहिजे. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग आपल्याला घेताच येतं का, जातपात हा भाग येतच नाही. सगळे एकाच चैतन्य स्वरूपाचे अलंकार आहेत. एका सोन्याचे अलंकार कसे, प्रत्येकाचं कर्माप्रमाणे त्यांना वेगळ्या वेगळं कार्य करावं लागतं, एवढंच काय तो फरक आहे. पण त्यांच्यातले श्रेष्ठ कनिष्ठ भाग बघण्याचा काही अधिकारच नाही किंवा पाहणंच चुकीचं आहे. तिथेच परमेश्वराची प्रतारणा होते. म्हणून चैतन्य स्वरूपच आहे आणि त्या सर्वांचा सन्मान करणं ही परमेश्वराची उपासना. जे जे आहे ते ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे चैतन्य. आणि जी जी रूपे आपण पाहतो आहोत तिथे ते एकच तत्व आहे, ते म्हणजे चैतन्य स्वरूप. म्हणजे आता जे जे पाहतो ते काय लक्षात घ्यायला. म्हणजे आता अभ्यास कसा करायचा, काही पाहिलं तर काय पाहायचं, चैतन्य स्वरूप आहे. कुठे पहिलं मनातल्या मनात अभ्यास सुरू करायचा, आपोआप ते होणार नाही. मनात म्हणायचं झाड दिसलं, पहिलं काय चैतन्य, मग ते व्यवस्था रूपाने ते चैतन्य स्वरूप म्हणजे झाड. व्यवस्था रूप चैतन्य म्हणजे झाड, व्यवस्था चैतन्य म्हणजे माणूस, व्यवस्था चैतन्य म्हणजे वाघ, कुत्रा, काय असेल ते. प्रत्येकाकडे पाहताना ते चैतन्य स्वरूपच आहे. आणि त्याला मनातून आदरपूर्वक त्याला पाहणं म्हणजे नमस्कार. नमस्कार करा म्हणजे नमस्कार करायला तर नमस्कार असं करतो, काय उपयोग नाही तसा. आदर व्यक्त करणं म्हणजे नमस्कार. चैतन्य आता देवळात गेल्यानंतर आदर व्यक्त करतो की नाही आपण. मूर्ती काही बोलत नसेल तरी आपली श्रद्धा आहे. आपण सांगितलं तो ऐकतो असं म्हणतात ना. आता गणपती असं म्हणतो एक मोठा उंदीर असतो हल्ली, मग काही माणसाच्या कानात जाऊन सांगतात, असं आहे ना, कानात सांगितलं की ऐकतो असं कल्पना आहे. पण इथे सर्वत्र चैतन्य रूपच आहे हा बोध इतका घट्ट झाला पाहिजे. सत्साधकाचं सांगतोय, बाकीच्यांचं नाही म्हणत मी. आपण जर अभ्यास करतो तर तुम्हाला कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे इतकं स्पष्ट कर. म्हणजे खरा परमार्थ कुठे ते सांगतोय की हा परमेश्वराचा वेध कसा घ्यायचा आहे. प्रत्येक रूपामध्ये चैतन्य स्वरूप आहे हे अजिबात विसरता कामा नये. म्हणून कोणावर हात उगारता येता कामा नये, की कोणाला वाईट बोलता कामा नये, कोणाबद्दल वाईट चिंतन करता कामा नये. जिथे तुम्ही हात उगारता, वाईट चिंतन करता, असं जर करत असेल तर ती परमेश्वराची प्रतारणा, तो परमार्थच नव्हे. किती त्याने पूजा अर्चा करा, काही करा, तिथे काही होत नाही. कळलं. म्हणून सतत स्मरण असलं पाहिजे की आहे ती चैतन्य शक्तीच आहे. आपण 3 मंत्र नेहमी सांगतो, आहे ती चैतन्य शक्तीच आहे. सर्व रूपामध्ये चैतन्य शक्ती ईश्वर असे शब्द वापरतो, चैतन्य शक्ती. आणि ह्या देहातून सुद्धा चैतन्य शक्तीच कार्य. 3 गोष्टी हेच सांगते की ते सर्वत्र चैतन्य शक्तीच आहे.